दुसरा दिवस आवरून घेतला सद्गुरू ज्ञानोबरायांचा. देवाची द्वारी उभा क्षणाभरी तिने मुक्तेचारे साधिल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. हरिपाठात अभंग आहे. मला तर वाटतं इथे बसलेला एकही व्यक्ती असा नसेल की त्याचा अभंग पाठ नसेल. जवळजवळ सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या पाठाचा असणार अभंग. आणि हरिपाठ आपला हरिपाठ म्हटला की माणसाला सोपा वाटतो. सोपा का वाटतो याचं कारण आहे जी गोष्ट जास्त परिचित ती थोडी सहज घेतो माणूस. तसं जर बघितलं हरिपाठाची भाषा जरी दिसायला सोपी असली तरी हरिपाठ सोपा नाही. महाराज का सोपा नाही याचं कारण आहे हरिपाठ एक शास्त्र आहे. बघा शास्त्र कुणाला म्हणतात हे सांगतो. ज्याच्यामध्ये 5 गोष्टींचा विचार करायला त्याला शास्त्र म्हणतात. कोणत्या 5 गोष्टी? ईश्वर जीव जगत धर्मतत्व येत निर्णय ते तत्शास्त्र. कारण सद्गुरू ज्ञानोबाने जगाच्या उद्धाराकरता जे काही ग्रंथ रचना केली त्याचे प्रमुख ग्रंथ सांगतो तुम्हाला. पहिला ग्रंथ हरिपाठ शास्त्र कसा पहिला ग्रंथ ज्ञानोबा यांनी केला अमृत अनुभव नावाचा ग्रंथ. अतिशय कठीण भाषा अवघड भाषा की अमृत अनुभव सोडता आयुष्य निघून गेलं पण अमृत अनुभव सोडून जगाच्या उद्धाराकरता ग्रंथ निर्माण केला. पण ज्ञानोबांना जगाचा अभ्यास होता. हा केला ग्रंथ आपण जगाच्या उद्धाराकरता पण जगाला ही भाषा पेलवत नाही हे ज्ञानोबांच्या लक्षात आलं. ज्ञानोबांनी काय केलं अमृत अनुभवामध्ये जे प्रमेय सिद्धांत मांडले होते तेच प्रमेय आणि सिद्धांत घेतले. त्याच्यापेक्षा थोडी भाषा सोपी केली. 65 जोड्याचा ग्रंथ केला. त्याचं नाव काय? चांगदेव 65. तरीही लोकांना भाषा कळाली नाही. आणि मग ज्ञानोबाने पुन्हा दोन्ही ग्रंथाचे प्रमेय सिद्धांत घेतले. मराठी भाषेमध्ये पुन्हा तिसऱ्या ग्रंथाची रचना केली. तो म्हणजे कोणता? ज्ञानेश्वरी. माझी मराठीची बोलू कौतुके अमृतातेही पैजा जिंके वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावे भाषा जरी मराठी असली तरी लोकांना कळाली नाही. आणि मग ज्ञानोबांनी या तिन्ही ग्रंथातले प्रमेय सिद्धांत घेतले. भाषा अतिशय सोपी केली. फक्त झालर सोपी दिली आहे की नाही. थोडक्यामध्ये मांडलं. जवळजवळ सर्वांच्या सहज सोबत घेऊन फिरता येईल. सहज खिशामध्ये बसेल असा साधा भाषेतला आणि सोप्या भाषेतला ग्रंथ निर्माण केला तो म्हणजे हरिपाठ. म्हणून हरिपाठ शास्त्र आहे. विठ्ठल ज्ञानोबांचा अधिकार काय होता हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे की नाही. कोण ज्ञानोबा आहे? मी नेहमी सांगतो जास्त सांगण्यापेक्षा ज्ञान म्हटलं की फक्त ज्ञानोबा आहे की नाही. बाकी बोलायचं काम. हे ज्ञान घेतलं होतं म्हणजे असं तुमच्या शाळेमध्ये घेतलं होतं का? तो नाही महाराज आहे की नाही. उपजताचे ज्ञानी वर्म जाणवणे अरे
नामदेवराया एक नाही श्रीमंत म्हटलं की ज्ञान बाबा, तसं ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा पुढे बोलायचं. काय ज्ञानोबांचा अधिकार होता. ही जी क्रांती ज्ञानोबांनी केली, किती वर्षामध्ये केली एवढी क्रांती? फक्त 22 वर्षामध्ये केली महाराज. काय क्रांती केली सांगा. ज्ञानोबाराया अतिशय कमी वयाचे संत, पण जगामध्ये जेवढे संप्रदाय झाले, आपला भारत देश संस्कृती प्रधान देश आहे. आपला भारत देशात अनेक पंथ अनेक संत जन्माला आले, पण जे कार्य ज्ञानोबारायांच्या हातून घडलं इतर कोणत्याच पंथाच्या कोणत्या संताकडून घडलं नाही. काय चमत्कार. तसा चमत्कार संत चमत्कार करत नसतात. ऐक ना, चमत्कार जादूगार करतो, पण ज्ञानोबारांनी बोलावं आणि तशी क्रिया घडावी महाराज. कोणत्याच पंथाच्या संतांनी रेड्याच्या मुखात निवड बोललेला नाही, तो ज्ञानोबारांनी बोललेला. काही काही लोकांना आजही विश्वास नाही बरं काय की रेड्याच्या खरंच रेड्या बोलला काका. आपण बघितला नाही, ज्ञानोबारांनी रेडा बोलला तो आपण बघितला नाही, त्यांचंही खरं आहे. तो आपण जरी बघितला नसला तेव्हा आपण नव्हतो, पण आज सुद्धा आमच्यासारख्या हजारो लाखो रेडे जे बोलतात की नाही, हे ज्ञानोबारांचे काय होतं आमच्याकडं. मला वाटतं ज्या वेळेस तरुण मुलं आळंदीला जातात काहीच नसतात महाराज, रेड्यात त्यांच्यात काही फरक. पण आळंदी म्हणजे कारखाना आहे महाराज. तिकून कसाही माल टाकला तरी तिकून हिराच येणार. नाही सद्गुरु जोग महाराजांची कृपा, ज्ञानोबारायांची कृपा. मला सांगायचं आहे, अनेक पंथात अनेक संत झाले, पण कोणत्या संतांनी जर भिंत चालली ती ज्ञानोबारांनी चालली, म्हणून ज्ञानोबारा विश्वास श्रेष्ठ. अनेक संत झाले, पण कोणत्याच पंथाच्या संतांनी एक मेलेला माणूस उठवला नाही. कोणत्याच पंथाच्या संतांनी स्त्रीचा पुरुष केला नाही. कोणत्याच पंथाच्या संतांनी असे अनेक कार्य ज्ञानोबारांनी केले, म्हणून ज्ञानोबारा विश्वास श्रेष्ठ आहेत. आणखी पुढचा टप्पा सांगतो. आपल्या संप्रदायामध्ये जेवढी काही संत मंडळी झाली तेवढ्या संतांनी माझ्या ज्ञानोबारांचं दोन वर्णन केलं. कुणी कुणी वर्णन केलं थोडक्यात यादी देतो तुम्हाला. म्हणजे जनाबाई म्हणतात माझे ज्ञानोबार आहे, नुसते ज्ञानी नाही, ज्ञानाचे सागर आहे.
माझ्या गुरु महाराज म्हणते ज्ञानदेव मायसे नामदेवरांना विचारलं कोण ज्ञानोबा आहे? नामदेवराय म्हणतात ज्ञानराज माझी योग्यांचे माऊली जेने निगमवल्ली. शांती ब्रह्मनाथ महाराजांना विचारलं कोण ज्ञानोबा आहे? शांती ब्रह्मनाथ महाराज वर्णन करतात कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. शेवटचा टप्पा सांगतो नामदेवांचे चिरंजीव नाना महाराज वर्णन करतात ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ. सांगायचं आहे ही जी क्रांती ज्ञानोबांनी केली फक्त 22 वर्षामध्ये केली. एक वेगळा अभिलेख सांगून पुढे जायचं आपल्याला. कोण ज्ञानोबा आहे? 22 वर्षापर्यंत ही क्रांती केली. ज्या ज्ञानोबांना ह्याच समाजाने आपलेच होते कोणीतरी आहे की नाही, ह्या समाजाने आई बापाचं प्रेम मिळू दिलं नाही, लहानपणीच माय बापाच्या प्रेमापासून वंचित केलं. पण ज्ञानोबांनी 22 वर्षामध्ये एवढी क्रांती केली की जगाने ज्ञानोबांना माय म्हणावं. एक नाही पुरुष असून सुद्धा बरं एक नाही माऊली म्हणतो आपण तोंड भरून. ही क्रांती फक्त ज्ञानोबांनी केली. जगाला आईचं प्रेम दिलं आणि असे सर्वांची आई असणारे ज्ञानोबा आहे. तुम्हाला आम्हाला या संसारामध्ये राहून 4 मुक्त्या कशा प्राप्त होतील याचा विचार अभंगाच्या पुढे. देवाची हे कारी उपासना देवाची हे कारी Thank you.
देवाची द्वारी उभा क्षणाभरी देणे मुक्तीच्या रे साधेल्या. हरिपाठ जरी दिसायला सोपा असला तरी हरिपाठ सोपा नाही. फार सोप्या भाषेमध्ये वर्णन केलंय. ज्ञानोबा काय सांगतात, तुम्ही देवाच्या द्वारा क्षणभर उभं राहिले की तुम्हाला काय प्राप्त होईल? देणे मुक्तीच्या रे साधेल्या. ज्ञानोबा म्हणतात क्षणभर उभं राहिलं की 4 मुक्त्या प्राप्त होतील. तर काका म्हणतील महाराज आम्ही रोज देवाच्या दर्शनाला जातो, 2-2 घंटे देवाच्या दारात उभा राहतो, आम्हाला खायला नुकती सुद्धा मिळत नाही. ज्ञानोबा काय सांगतात, देवाच्या द्वारात क्षणभर उभं राहिलं 4 मुक्त्या प्राप्त होतात. कसं शक्य आहे? इथंच घोटाळा आहे बरं. आपण करतो ते वेगळं आणि ज्ञानोबा काय सांगतात ते वेगळं. आपण राहतो देवळाच्या द्वारात उभा, ज्ञानोबा काय सांगतात देवाच्या द्वारात उभा. एक नाही मी सांगितलं भाषा सोपी आहे म्हणून पहिल्याच कड्यामध्ये ज्ञानोबारांनी 4 शब्द घेतले. कोणते 4 शब्द? देवाची द्वारी, पहिले 2 शब्द देव आणि द्वार. एक नाही उभा क्षणभरी, तिसरा शब्द आहे उभा आणि चौथा आहे क्षण. 4 शब्द कोणते? देव, द्वार, उभा आणि क्षण. दिसायला व्यवहारातून अर्थ जरी साधे असले तरी अध्यात्मातून ज्ञानोबारांच्या भाषेतून फार अवघड विषय आहे महाराज. पहिला शब्द आहे देव. देव देव आपण नेहमी म्हणतो, पण देव म्हणजे काय? देव शब्दाचे शास्त्रामध्ये 4 अर्थ सांगितले. लक्ष नाही का? देव शब्दाचा पहिला अर्थ सांगतो. देव हा संस्कृत शब्द आहे, दिव धातूपासून तयार झालेला शब्द आहे. दिव दिव्यती म्हणजे प्रकाशने असं त्याचा अर्थ होतो. देव शब्दाचा पहिला अर्थ असा होतो जो स्वसामर्थ्याने स्वतःही प्रकाशित होतो आणि नुसता स्वतः प्रकाशित होत नाही तर आपल्या सामर्थ्याने संपूर्ण जगाला प्रकाशित करतो, त्याचं नाव आहे देव. हा देव शब्दाचा पहिला अर्थ आहे. देव शब्दाचा दुसरा अर्थ सांगतो, जो 3ही शक्तींनी युक्त आहे त्याला देव म्हणतात. कोणत्या 3 शक्त्या? कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम. या 3ही शक्तींनी युक्त आहे त्याला देव म्हणतात. हा दुसरा अर्थ झाला. देव शब्दाचा तिसरा अर्थ सांगतो, ज्याच्याजवळ 6 गुण आहेत त्याला देव म्हणतात. कोणते 6 गुण? माझ्या ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केले. ऐका यशस्वी अवतारे, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवरे वसती जेत म्हणून तो भगवंतो. 6 गुण ज्याच्याजवळ आहेत त्याला देव म्हणतात. 3 अर्थ झाले. देव शब्दाचा चौथा अर्थ सांगतो, ज्याच्या सहज सत्तेमध्ये विश्वाची निर्मिती होते, वेळेच्या वेळेला पाऊस पडतो, वेळेच्या वेळेला सर्व क्रिया ज्याच्या सत्तेने चालते त्याला देव म्हणतात. स्वतः भगवान गीतेमध्ये वर्णन करतात, गतीर भरता प्रभू साक्षी. प्रभू शब्द म्हणजे हा देव शब्द आहे. प्रभू किती अक्षराचा शब्द आहे? 2च अक्षराचा. पण प्रभू शब्दाची काय ताकद आहे ज्ञानोबारांनी त्याचं वर्णन करून ठेवलंय महाराज. तो विश्वश्रेयचा भरता, एक नाही मीचे गा पंडू सुता, मी गोसावे समजता त्रैलोक्याचा, आकाशे सर्वत्र वसावे, वायुने नाव भरी उगे नसावे, पावके 10वे वर्षावे जळे, पर्वती बैसका न संडावे, समुद्री रेखा नोलांडावे. प्रभू शब्दाचा अर्थ आहे बरं. पृथ्व्या भूते व्हावे ही आज्ञा माझी, मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण आले, जो जगाते चालिता, मियाची नेमिला साता, काळू ग्रासी तसे भूता, या मुनिया गाते पण सुद्धा सगळे जयाचे शेवटची उभे आहे. ऐसा जो समर्थो तुम्ही जगाचा नाथू, गगना ऐसा साक्षी होतो तूही मीची. हा प्रभू शब्दाचा अर्थ आहे. नामदेव याच्या पुढे सांगतात, या जगात कोणतेच कार्य हे देवाशिवाय चालत नाही. तुझी सत्तेने
देव शब्दाचा अर्थ चाललाय तुझे या सत्तेने वेदासे बोलणे सूर्यासे चालणे तुझे या सत्ते याच्या पुढचं सांगतो तुकोबराय म्हणतात मी जे बोलतो ही सुद्धा माझी ताकद नाही ही देवाचीच ताकद आहे आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचाताचे साळुंखे मंजूळ बोलत सेवानी शिकविता धने वेगळाचे हा देव शब्दाचा अर्थ झाला बरं दुसरा शब्द आहे द्वार द्वार म्हणजे काय दादा आहे की नाही आपण मंदिरात जातो बाहेर येतो आहे की नाही घरात जातो बाहेर येतो याला काय म्हणतात आहे की नाही पण हा व्यवहारातला द्वार आहे बरं हा व्यवहारातला द्वार आहे पण ज्ञानोबाने तो द्वार शब्द घेतला या मनुष्य देहाला द्वार शब्द घेतला महाराज आहे की नाही मनुष्य देहाला द्वार का शब्द घेतला देवाने अनेक जीव निर्माण केले महाराज 4 खाने 84 लक्ष योनी एवढे योनी निर्माण केले कसे जीव बनवले देवाने 2 पायाचे 4 पायाचे 6 पायाचे 8 पायाचे 10 पाय काही काही एवढे पाय की मोजले जात नाही आणि काही काही बिना पायाचे सांगा बरं कोणाला पाय नाही सापाला पाय नाही पण साप दिसल्यावर पायवाल्याचे तरी टेकतात का खाली साप दिसला की बापच आठवतो अनेक जीव निर्माण केले पण असं कधी आपण ऐकलं का 550 बैल जमले आणि निघाले पंढरपूरला दिंडी घेऊन असं झालं का नाही होऊ शकत का होऊ शकत नाही त्याच्याकरता स्पेशल मॉडेल देवाने तयार केले बरं हेची देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कुठे महाराज वर्णन करतात बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही जेणे ज्ञाने देही विधी पाही पावसी महाराज म्हणतात या देहाची ताकद आहे या देहाला द्वार शब्द का घेतला या देहातून भजन भक्ती करता येते नवीन हा देह उद्धरून जाण्याचं साधन आहे नवीन पुढचा जन्म कोणता घ्यायचा हे ठरवण्याची ताकद या देहामध्ये आहे म्हणून ज्ञानोबारांनीला द्वार शब्द घेतला आहे विठाला शब्दाचा अर्थ बघितला आपण तिसरा शब्द आहे कोणता उभा आहे की नाही आता उभा म्हटल्यानंतर आमचे बालूभाऊ म्हणतील महाराज साधी गोष्ट आहे उभं म्हणजे तुम्ही उभे आणि आम्ही बसलेले हा व्यवहारातला उभा झाला बरं ज्ञानोबारांच्या भाषेमधला उभा सांगतो थोडं लक्ष द्या ज्ञानोबारांनी उभा शब्द घेतला आहे की नाही जसं आपण हा जो एवढा खटाटोप चालला एवढा सायास चाललाय कशा करता चाललाय आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये जे हजारो करोडो किलोमीटरचं अंतर आहे दूरी आहे ते जेणेकरून आपण देवाच्या जवळ गेलं पाहिजे म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती झाली पाहिजे आहे की नाही बरं देवाची प्राप्ती अशी सहज होईल का आहे की नाही जसं एखाद्या गावाला जायचं आहे उठलो निघालो असं जमत काहीतरी साधन वापरावं लागेल तेव्हा आपण त्या गावाला लवकर तसं आपल्याला देवाकडे जायचं आहे उभा शब्दाचा अर्थ असतो देवाकडे जायचं आहे पण देवाच्या जवळ जाण्याकरता देवाच्या प्राप्ती करता काही साधनं सांगितले भजन कीर्तन नामस्मरण जप ध्यान वारी हे जे साधनं सांगितली या साधनांमध्ये जो तत्पर आहे जो कार्यक्षम आहे या कार्यक्षमतेला ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये उभा असं म्हणतात आता सर्व मुरलेली मंडळी आहेत सर्वांच्या लक्षात आलं असेल पण काही तरुण मंडळीच्या लक्षात आलं एक आता तरुण मंडळीच्या भाषेत सांगतो बरं समजा इलेक्शन लागलं एक ना आता तीच हवा आहे सगळी इथून पुढे राम मंदिर इलेक्शन लागलं आपल्या भागातून एखाद्या व्यक्तीला तिकीट मिळालं आपण काय म्हणतो आपल्या भागातून आमचे आमचे काय म्हणतो उभे आहेत म्हणतो की नाही मला सांगा जे उभे राहतात ते बसत नाहीत का काका बसतात खातात पितात मोठमोठ्या पार्ट्या करतात किंवा ढाब्यावर त्यांना उचलून लागतात उभे राहतात त्यांना बरं आहे की नाही पण तरी आपण त्यांना काय म्हणतो उभा म्हणतो मग आपण काही विचार केला का तो उभा म्हणजे काय एक लक्ष द्या आता तो उभा शब्दाचा अर्थ असा आहे जो उमेदवार उभा आहे त्याला प्रतिस्पर्धी त्याला हरवण्याकरता पाडण्याकरता अनेक उमेदवार उभे असतात पण त्या उमेदवाराच्या मनामध्ये तळमळ असते की या सर्वांमध्ये माझाच विजय झाला पाहिजे या विषयीची त्या उमेदवाराच्या मनामध्ये जी तळमळ आहे त्या तळमळीला ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये उभा असं म्हणतात विठाल आपण जर संतांकडे बघितलं तर ज्ञानोबारांना देवदर्शनाची तळमळ लागली होती ज्ञानोबारांच्या दारावर पक्ष येऊन बसला आणि ज्ञानोबाराच्या पक्षाला बोलतात पहिलं तो
गाव कोकत आहे शकून दे माय सांगत आहे उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू पाहुणे पंढरी राहो घरात येते पुन्हा बोलतात ज्ञानोबा राय मावशी हा तो काय पोपटासारखा बोलतो का कावळा कावळा बोलत नाही हे ज्ञानोबारांना माहित नव्हतं का माहित होतं पण तळमळच एवढी निर्माण झाली आपण कुणासोबत बोलतो याचंही भान राहिलं नाही या तळमळीला ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये उपासना म्हणतात आणि सांगतो तुकोबारांना देवदर्शनाची तळमळ लागली किती तळमळ लागली तुकोबारांकरता 3 उदाहरण दिले याचा एक अभंगच आहे आणि माझ्या माता भगिनींना तो पाठ असतो कोणता अभंग कन्या सासुरासे जाय मागे परतोनी पाहि तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटसे केशवा फार जुनं उदाहरण आहे बरं हे आता ते लागू पडत पूर्वी मुलीचं ऐक नाही आधी तुमच्या काळामध्ये लग्न झालं की ती मुलगी सासरला 2 दिवस राहायचे पुन्हा माहेरला जायचे माहेरला गेल्यानंतर घरातले वरिष्ठ व्यक्ती त्या मुलीला घेण्याकरता त्यापूर्वी काय असे बस सेवा वगैरे नव्हती मग कशावर जायचे बैलगाडीवर गेल्यानंतर त्या मुलीला ते येऊच वाटत नव्हतं सासरला पहिल्यांदा एवढं प्रेम होतं माझ्याविषयी कसं तरी बळजबरी तिला गाडीत बसवायचे गाडी जेव्हा निघायची बसण्याची स्थिती जवळजवळ इथे सांगायचं झालं तर तो गाडी हाकणारा जो आहे तो आपल्या गावाकडे तोंड करून बसायचा पण ती मुलीचं तोंड कुणीकडे असायचं माहेरकडे असायचं का माहेरविषयी त्या मुलीला तळमळ होती ती तळमळ तुकोबारांना देवाविषयी निर्माण झाली आणि या तळमळीला ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये उपासना म्हणतात दुसरं उदाहरण चुकलिया माय बाळ हुरो पाहे तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटसे केशवा याचा विस्तार करून सांगत नाही पण तिसरं उदाहरण दिलंय जीवना वेगळे तैसा तुका तळमळ जीवन म्हणजे काय पाण्यामध्ये भरपूर प्राणी राहतात पण माशाचं उदाहरण का घेतलं असेल बेडकाचं का उदाहरण घेतलं नसेल बेडकाच्या जीवनामध्ये माशाच्या जीवनामध्ये जमीन आसमानचा फरक काय फरक आहे सांगा बेडकाचं जीवन वेगळं आहे बेडकाला पाण्यात टाकलं तरी काही फरक पडत आणि त्याच बेडकाला काढून खडकावर जरी टाकलं तरी फरक पडत नाही कुणाला बेडकाला आणि हे सांगायला मला बेडूक म्हणजे तेवढंच घेऊ नका बरं काही लोक म्हणतात महाराज 50 वर्ष झालं म्हणतात आमच्या गावात सप्त्याला पण पट्ट्याला अजून धक्का लागू दिला नाही बेडक सांगायचं तात्पर्य बेडकाचं जीवन वेगळं आहे आणि माशाचं जीवन वेगळं आहे माशाचं जीवन फक्त पाणी आहे मासा पाण्यातच राहू शकतो पाण्यापासून एक क्षण जरी मासा बाजूला गेला तर असा तरफडतो नाही पाणी मिळालं तर मासा जीव सोडतो पण मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही का माशाचं जीवन पाणी आहे याच्या पुढे ज्ञानोबा राय सांगतात त्या माशाला काढून हजारो रुपये किलोचं लिटरचं गावरानी तूप त्या गावरानी तुपात जरी माशाला टाकलं तरी ते जीवन माशाला मान्य नाही आगा पाण्यावनी बहुवे तुपी गुण कीड आहे बरे मीना काय होय असले ते ज्ञानोबा शब्द घेतात म्हणजे माशाचं जीवन पाणी आहे माशाला पाण्याविषयीची जी तळमळ ती तळमळ तुकोबारांना देवाविषयी निर्माण झाली आणि या तळमळीला ज्ञानोबारांच्या भाषेत उभा असं म्हणतात विठ्ठल
शब्दाचे अर्थ बघितले आपण 3 शब्दात. चौथा शब्द आहे क्षण. क्षण म्हणजे काय हो? व्यवहारातला क्षण सांगतो ना. आपली जी डोळ्याची पापणी सारखी अशी फडफडत राहते आहे की नाही, याला निमिष म्हणतात. आणि आपल्या हिशोबात क्षण घेऊ, हा एवढा जर वेळ घेतला तरी काही हरकत नाही, याला क्षण म्हणतात. पण ज्ञानोबांनी जो क्षणभर घेतला, कलियुगातल्या माणसाच्या संबंध आयुष्याला क्षणभर शब्द घेतला. आता खरं सांगा, कलियुगातलं आयुष्य किती माणसाचं? 100 आहे की नाही? 100 वर्षाला ज्ञानोबाला क्षणभर शब्द घेतात. का घेतात असं? तर ज्ञानोबाने आतापर्यंत इतर युगामध्ये जे लोक झाले आणि त्यांनी जे आयुष्य भोगलं, त्यांच्या आयुष्याबरोबर आपल्या आयुष्याची तुलना केली बघा. किती आयुष्य भोगलं? नामदेवरायांचा एक अभंग आहे. नामदेवराया स्वतःच्या मनाला उपदेश करतात आणि उपदेश करताना 9 लोकांचं आयुष्य सांगितलं त्या अभंगामध्ये नामदेवरायांनी. अरे अरे मना शोक करीसे केते, हे तव वाया धन संपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझ्या हाती, हे अवघे अंती जाय जने, अरे मना शोक करीसे केते. 9 लोकांचं आयुष्य सांगितलं. आता प्रमाणाने सांगत नाही, स्पष्ट आपल्याला सांगतो. त्याच्यामध्ये पहिल्या नंबरचं आयुष्य सांगितलं हिरण्यकश्यप नावाच्या राक्षसाचं. किती होतं काका? 1 अर्बुद 7 कोटी 30 लाख 10,709 महिने एवढं हिरण्यकश्यपूचं आयुष्य होतं. त्याच्या आयुष्याबरोबर आपल्या आयुष्याची तुलना केली तर काय किंमत आहे? क्षणभर आहे. दुसरा प्रकार सांगतो. आपला जो मनुष्य देह मिळाला हा सहज मिळाला नाही, याच्याकरता फार फिरावं लागलं आम्हाला. 4 खाणे 84 लक्ष योनी, एका योनीमध्ये कोटी कोटी फेरे, आणि एवढं फिरून 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 कुठे मनुष्य देह मिळाला? 100 वर्ष आयुष्य मिळालं.